तुमचं झालेलं ना फोन, ते तुम्ही काय ते हे करायला आलं होतं ना वोटिंगचं काय. हां वोटिंगचं तुम्ही बोललात ना, वोटिंगचं ते काय काय करायचं आहे काय नक्की? ऍक्च्युली तुम्ही राहता कुठे, मनवेल पाड्यात ना? हां तर तुमचं जे वोटिंगचं आहे ना, हां. ते तुमच्या मनवेल पाड्याच्या बाहेर गेलेले. अच्छा. तर तुम्हाला आम्ही मनवेल पाड्यामध्ये आपण करून देऊ, कारण आता इलेक्शन येत आहे ना. हां. तर तुमचं फक्त आधार कार्ड आणि लाईट बिल नाही, ते बीजेपी ऑफिस मध्ये येऊन देऊन जावा. मग तुम्हाला तुमच्या एरियामध्ये वोटिंग करू शकता तुम्ही. अच्छा. कुठल्या ऑफिसला यायचं आहे? कुठल्या ऑफिसला? बीजेपी बीजेपी बीजेपी. आपण कोण, काय नाव आपलं? माझं नाव पूजा. अच्छा ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. सगळं चुकीचं आहे ना. पर्सनल बीजेपी ऑफिस मधून कॉल करून का विचारणं, असं माझं म्हणणं आहे. की तुम्ही ती निवडणुकी कक्षेतून आला असं कॉल, किंवा त्यांच्याकडे आता माझी जर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे, तर माझ्या आधीचे जे जुने 30-35 वर्ष इलेक्शन करतात त्यांची डिटेल नसेल का? त्यांनी माझ्या घरच्यांची का डिटेल विचारली? हे मला चुकीचं वाटते, तेच मी बोलले. बऱ्यापैकी नागरिकांच्या आणि मतदारांच्या आम्हाला कॉल येतात असं त्यांनी सांगितलं की एक भाजपचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमधून आम्हाला कॉल येतात आणि आधार कार्ड आणि तुमचं लाईट बिल आमच्याकडे जमा करा, तुमचं मतदान इथून दुसऱ्या ठिकाणी गेलेलं आहे, अशा पद्धतीने फसवून लोकांची फसवणूक करत आहेत. गेल्या विधानसभेला सुद्धा आम्ही ज्या वेळेला बऱ्यापैकी जेव्हा मतदान झालं तेव्हा आम्ही या विभागामध्ये जवळजवळ प्लस होते, आम्ही या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही प्लस होते आणि या विभागामध्ये आम्हाला चांगलं मतदान पडलेलं आहे. त्यामुळे एखाद वेळा ही भाजपाची खेळी येऊ शकते की या विभागामध्ये जे मतदान बहुजन विकास आघाडीचं आहे ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी टाकणं, किंवा आजही सांगतो की निवडणूक अधिकारी अजूनही यादी डिक्लेअर झालेली मिळत नाही, प्रसिद्ध झालेली मिळत नाही. मग यांच्याकडे यादी आली कुठून? जर नाव बोलतात की इकडे तिकडे दुसऱ्या ठिकाणी तुमचं नाव गेलंय, तर यांच्याकडे आधी आली कुठून? आणि ज्या वेळेला आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि लाईट बिल हे लोकांकडून, नागरिकांकडून त्यांच्या ऑफिसला गोळा करा असा एक फोन येतो लेडीजचा, तर हे काय चाललंय? भाजपाच्या कार्यालयातनं काही नागरिकांना फोन जात आहेत आणि काही व्हायरल मेसेज देखील आहेत का त्यांचं आधार कार्ड, बिल वगैरे घेऊन भाजपाच्या ऑफिसमध्ये यावं निवडणुकीसंबंधी, निवडणूक नावासंबंधी. मुळामध्ये जर याद्या अजून प्रसिद्ध झालेल्या नाहीत, त्याआधीच जर कुठच्या वॉर्डमध्ये, दुसऱ्या वॉर्डमध्ये तुमचं नाव गेलंय, या वॉर्डमध्ये नाव गेलंय, हे बॉर्डरवर एखादा असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु अजून जे काही मतदार आतमध्ये आहेत, कुठच्याही बॉर्डरमध्ये नाहीत, दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत, अशांना परस्पर जाणं म्हणजे आधीच यांना कसं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण गेलाय? अजून याद्या प्रसिद्ध झालेल्या नाही. त्यामुळे मला वाटतं की हे चुकीचं आहे. काही लोकांना फोन असे येतात की तुमचं निवडणूक कार्ड आमच्या ऑफिसला आलेलं आहे भाजपच्या, तर तुम्ही येऊन घेऊन जा, दुसरे कोण कोण तुमच्या घरामध्ये राहतात वगैरे. तर निवडणूक कार्ड यांच्या ऑफिसला कशी काय गेलेली आहेत ती आम्हाला कळत नाही. तर निवडणूक आयोगाकडे देखील आम्ही यासंबंधी तक्रार करणार आहोत की बाबा अजून याद्या प्रसिद्ध झाल्या नाही, त्याआधीच अशा राजकीय पक्षांना कसं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण गेलाय किंवा कोण आहे किंवा कुठे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण आम्ही चौकशी केली, चेक केलं, त्याच्यात असं कळालं का बरेचसे नावं ही त्या विभागात दिसून येत नाही. इवन जे BLO आहेत त्यांना बरेचसे मतदार अजून सापडलेले नाही. मग जर त्यांना सापडलेले नसतील तर त्यांचा समावेश यादीमध्ये करणं चुकीचं आहे, कुठच्याही यादीमध्ये. बऱ्याचशा BLOंकडे तुम्ही आता बघाल तर गठ्ठेच्या गठ्ठे शिल्लक राहिलेले आहेत नावांचे, किंवा त्यांना ते ट्रेस होत नाही. तुम्ही प्रत्यक्षात BLOंची जरी मुलाखत घेतली, त्यांच्याकडे चौकशी केली तर कळेल की ज्या याद्या बनवल्यात ते 100% BLOंना देखील माणसं सापडलेली नाहीत. मग अशी जी माणसं सापडलेली नाहीत की डाऊटफुल आहेत, त्यांचं नाव मतदार यादीत एक तर घातलं नाही पाहिजे किंवा डाऊटफुल म्हणून त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे. आणि दुसरं असं, निवडणूक आयोगाकडे आम्ही एक मागणी केलेली आहे, मी स्वतः, की बोटांवर जी शाई लावली जाते ते एकच बोट, बिहार निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीसाठी आताच्या ज्या आहेत त्यासाठी एकच बोट वापरलं गेलं पाहिजे आणि ती शाई निघणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. नंतर काही ठिकाणी ती शाई काढून वारंवार मतदान करण्याची प्रवृत्ती आहे. तर आम्ही मागणी केलेलीच आहे
की बिहार निवडणुकीमध्ये ज्या बोटावर शाही लावली जाते किंवा महाराष्ट्रात आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ज्या ज्या निवडणुका होतील ते एकाच बोटावर शाही लावली गेली पाहिजे, जेणेकरून असे दुबार मतदान करणारे माणसं ट्रेस होतील.